मार्गदर्शन करणारे आमचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांनी आभार मानायचे। आमचे संपर्क करून आपल्या आजच्या उमेदवार यांचे आभार मी मानणार नाही। त्यानंतर सर्व पक्षीय समिती आमचे काँग्रेसचे उर्मिला अरोरा असतील, विजय पाटील साहेब असतील, राष्ट्रवादीचे मंत्रे साहेब असतील, त्यानंतर सगळ्यात जास्त आपल्या तब्येतीची काळजी न करता आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या वसई तालुक्याचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक पुष्कळ साहेब असतील, डॉमिनिका ताई असतील, आपचे शिंदे साहेब असतील। आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज। 2 दिवसापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नालासोपारा शहरामध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला। या कार्यकर्ता मेळाव्याची मेहनत खुद्द जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांनी घेतली। या कार्यक्रमाचं नियोजन पंकज देशमुख यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलं। इतकेच नव्हे तर व्यासपीठावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांना बसण्याची जागा देखील केली। असं असताना पंकज देशमुख यांनी सर्व शिवसैनिकांचे मानले आभार। पाहूया या सर्व विषयावरती पंकज देशमुख नेमकं काय म्हणाले। सांगली विटा तिथून कोपरखेरणे आणि कोपरखेरणेवरून वसईला आलेले आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आमचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांनी आभार मानायचे। आमचे संपर्क करून आपल्या आजच्या उमेदवार यांचे आभार मी मानणार नाही। त्यानंतर सर्व पक्षीय समिती आमचे काँग्रेसचे उर्मिला अरोरा असतील, विजय पाटील साहेब असतील, राष्ट्रवादीचे मंत्रे साहेब असतील, त्यानंतर सगळ्यात जास्त आपल्या तब्येतीची काळजी न करता आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या वसई तालुक्याचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक पुष्कळ साहेब असतील, डॉमिनिका ताई असतील, आपचे शिंदे साहेब असतील आणि सर्व आपचे पदाधिकारी असतील, कुमार राऊत साहेब असतील, सर्व पक्षीय सर्व कार्यकर्ते आणि शिवसेनेचेही सर्व टीम, सर्व शिवसैनिक आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्व पक्षीयांना सर्व संघटनेना एकत्र आणणारे मॅकेन्झी डाबरे असतील, ते आता शेवटी बसलेले थोडे लेट आले, पण या कार्यक्रमाचं जर 25% शिवसेनेचं असेल तर 50% श्रेय हे मॅकेन्झी डाबरे आणि त्यांच्या सहकार्यांचे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे। भारत जोडो आणि संविधान बचाव ही जी संघटना आहे त्यांनी खरोखर आम्हा सगळ्यांना एकत्र हे जे आज व्यासपीठ दिसतंय एका मंचावर आणण्यासाठी खूप त्यांनी प्रयत्न करून मेहनत करून हे आज सजलेलं आहे। सर्वांचं परत एकदा सर्व पक्षीयांचे आणि आमच्या पक्षीचे काय कोणाच्या मान सन्मानामध्ये राहिलं असेल तर सर्व सांभाळून घेतील अशी अपेक्षा करतो। आणि बानगुडे साहेबांनी जो आमच्या नॉर्मल भाषेत जे इंजेक्शन दिलंय ते 21 तारखेपर्यंत नक्कीच राहील अशी आम्ही अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। खऱ्या अर्थाने शिवसैनिकांची मनं पंकज देशमुख यांनी जिंकली। आता हे पाहण्यासारखं ठरेल की जिल्हा प्रमुख म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकज देशमुख लोकांपर्यंत कसे पोहोचतील। आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।